So, hey guys, welcome back to this channel. I hope you are doing absolutely well. Yes, खूप दिवसाने ब्लॉग करतो आहे. आय नो. टिंग डिंग डिंग. येस. तो घरातून ब्लॉग करताना हे असं टिंग डिंग 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 येतं मध्येच. मंदिर आहे समोर आमच्या. सी ते मंदिर आहे तो त्याच्यामुळे तो घंटीचा आवाज येतोच ब्लॉग करताना. तो आज आपण चाललो आहे श्री स्वामी समर्थ मठामध्ये जो पळसदरीला आहे. तिथे आपण भेट देणार आहे आज स्वामी समर्थ मठाला. खूप ऐकलं आहे, खूप वेळ जायचंही होतं. माझा मित्र रोहित, जे तुम्हाला माहितीच आहे की त्याच्यावरही मी म्हणजे त्यांनी मला सांगितलेलं की तिथे जो मठ आहे एकदा व्हिजिट कर त्याला, की खूप चांगला मठ आहे. तर बोललो जाईन तर कधी जाईल. तर आता एक स्पेशल व्यक्तीवर आपण त्या मठाला भेट देणार आहे. ती स्पेशल व्यक्ती कोण आहे? जे मला इन्स्टाला फॉलो करतात त्यांना माहिती आहे, जे यूट्यूबवर आहे त्यांना नाही माहिती. त्यांना लवकरच समजेल आता पुढे की कोण आहे ती स्पेशल व्यक्ती की जिच्यावर मी मठात जाणार आहे. तू चला, ऑलरेडी लेट झालाय, मला निघायचं 11 वाजले. लेट्स गो. मुंबईपासून सुमारे 75 किलोमीटरच्या अंतरावर हे मठ स्थित आहे. तुम्ही रेल्वेने सुद्धा येऊ शकता. त्यासाठी तुम्हाला मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरून खोपोलीला सुटणारी गाडी पकडून उतरायचं आहे पळसदरी या रेल्वे स्थानकावर. पण फ्रिक्वेन्सी कमी असल्यामुळे तुम्ही कर्जतवरूनही गाडी पकडून कर्जतला उतरून ऑटोने सुद्धा पळसदरीच्या मठात येऊ शकता. पळसदरीपासून या मठाचं अंतर काही 10 ते 15 मिनटं वॉकेबल डिस्टन्स आहे. सो जसं तुम्हाला मी बोललेलो मगाशी की एक स्पेशल पर्सनशी मी तुम्हाला भेट करून देणार आहे. हेच म्हणजे जे इंस्टाग्रामवर आहे त्यांना माहिती आहे स्पेशल पर्सन कोण आहे. यूट्यूबसाठी पहिल्यांदा दाखवते. सो लेट मी इंट्रोड्यूस माय बेटर हाफ, माय लव श्रवणिका. येस, श्रवणिका. शी इज गोइंग टू बी माय वाईफ. लवकरच आम्ही लग्न करणार आहे. आता आमचा जस्ट साखरपुडा झाला आहे आता. तर फुल मॅरिड. हां, फुल मॅरिड. आता हाफ मॅरिड झालं, फुल मॅरिड होऊ. तर आता ही आमची आफ्टर एंगेजमेंट फर्स्ट राईड होती. आम्ही आता स्वामी समर्थांच्या मठाला व्हिजिट द्यायला चाललो आहे. आता थोडा वेळात आम्ही जाऊ मठात आहे. अर्ध्या रस्त्यात पोहोचलं तर नाश्ता करत होतो. आता नाश्ता करून आता तिकडे जाऊ स्वामी समर्थांच्या मठात भेट द्यायला. सो आता पुढच्या वेळीपासून ब्लॉगमध्ये श्रवणिका पण असणार तुम्हाला एंटरटेन करायला, म्हणजे इन्फॉर्मेशन द्यायला की काय काय प्लेसबद्दल. फक्त तुम्ही मलाच बघून बोर पण झाला असेल ना, तर आता माझ्या बायकोला पण बघा. आम्ही दोघं मिळून पकवतो तुम्हाला. तर त्याला ब्लॉगला सुरुवात करू. म्हणजे सुरुवात झालेली ऑब्व्हियसली. आता पुढे जाऊ मठात पाया पडायला. लेट्स गो. जर तुम्ही मुंबई साईडने आलात तर तुमच्या उजव्या साईडला हा असा द्वार दिसेल. तिथून एंट्री आहे त्या मठाची, प्रवेशद्वार आहे. आम्ही आलेलो बदलापूरवरून, म्हणून या सरळ रस्त्याने हायवेने येऊन आमच्या डाव्या साईडला हा प्रवेशद्वार होता. हा प्रवेशद्वार बदलापूर कर्जत हायवेच्या मध्येच पळसदरीला लागून आहे, मेन रस्त्यालाच. प्रवेशद्वारातून आतमध्ये शिरल्यावर हा थोडा 5 मिनिटाचा असा रस्ता आहे जो तुम्हाला मठापर्यंत सोडतो. काही वॉकेबल असं 5 मिनिटाचं आहे, पण तुम्ही ऑटोने आलात तर डायरेक्ट आतमध्ये येऊ शकता. आणि चालत आलात तर मागच्या साईडने पळसदरीच्या स्थानकापासून ह्याची एंट्री आहे. तो आता आम्ही आलो आहे अक्कलकोट स्वामी मठामध्ये पळसदरीच्या. ऑलमोस्ट 1 तास गेला आम्हाला बदलापूरवरून निघून ते पोहोचायला. 1 तास झाला. 1 तास. ऊन खूप पडलं आहे की जाम ऊन आहे, एकदम कंटाळा आला आहे. तर निघालो आहे 11 वाजता, बट 12चं ऊन असं एवढा कडकडीत आहे ना की असं वाटतं की कुठे पाण्यात डुबकी मारे. आता तुम्ही रश आहे इथे मंदिरामध्ये, तर आपण दर्शन घेऊया. तुम्हाला आतमधलंही दाखवतो, शूट करायला मिळालं तर ते पण आपण घेऊया. चला. स्टँड आहे, तुम्ही चप्पलही काढू शकता. इथे चप्पल स्टँड आहे आणि एंट्री आहे. प्लस इथे पार्किंग, ही भव्य मोठी अशी पार्किंग आहे. तुम्ही गाडी तुमची पार्क करू शकता, 4 व्हीलर या 2 व्हीलर काही. महाराष्ट्रातील कर्जत खोपोलीजवळील पळसदरी येथील श्री स्वामी समर्थ महाराज मठ हे अक्कलकोट संतांना समर्पित एक शांत, निसर्गाने वेढलेले आध्यात्मिक केंद्र आहे. 22 दिवसात बांधलेले यात एक मुख्य मंदिर, एक ध्यानकक्ष आणि दर्शन मंडप आहे. आणि ते भक्तांसाठी शांत वातावरणासाठी ओळखले जाते. ते दररोज सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत उघडे असते.
पळसझरी मठाबद्दल महत्त्वाची माहिती म्हणजे हे कर्जत स्थानकापासून अंदाजे 8 किलोमीटरच्या अंतरावर पळसझरी गावात स्थित आहे. स्वामीजींनी 22 दिवस घालवलेल्या शांततापूर्व ठिकाणांसाठी ओळखले जाणारे हे मठ आहे. अक्कलकोटला जसा वटवृक्ष आहे तसाच एक फायबरचा हे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वटवृक्ष बनवण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे मठामध्ये. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. झालं दर्शन, खूप छान होतं. आतमध्ये एकदम प्रसन्न वातावरण होतं आतमध्ये, म्हणजे सेम अक्कलकोटला गेल्यासारखं फिलिंग होती. म्हणजे जे वरचं फ्लोरिंगचं काम वगैरे आहे ना, सेम अक्कलकोटला जसं आहे तसं हुबेहूब करण्याचा प्रयत्न खूप चांगला केला आहे ना ग. ही गेली मेकअप बघायला, बरोबर आहे की नाही. टिक्का ही व्हिडिओ काढले पाहिजे. डिस्को डान्स करत होती. धडपडली येता पडली ना, धडपडली. व्हिडिओ आला पाहिजे होता, मजा आली असती. एक की मुवमेंट भेटली असती. डिस्को इच्छा होती की याचे व्हिडिओ नाही आले पाहिजे, हे व्हायरल नाही झाले पाहिजे. हळद डुलत. तो आता प्लॅन आहे थोडं काहीतरी पेटपूजा करू अँड हेड्स टू महड वर्धविनायक गणपती बाप्पा. त्यांचे दर्शन करून बॅक टू होम एंड द जर्नी. तर चला, आता गाडी मस्त तापलेली आहे, बोचे चांगलेपणे तापणार आहेत आपले. तर चला आपण जाऊया. लेट्स गो. हां, हे बघा, बीट करण्यासाठी आम्ही जरा छास पितो. मॅडमला गरमी खूप झाली, मलाही झाली, असं नाही की तिला झाली. तो जरा थंड करतो बॉडीला आणि पुढचा प्रवास चालू करू. वी आर हॅव्हिंग अवर लंच ॲट दिस ब्युटिफुल UK रिसॉर्ट. ते रील बनवणार. द मस्त व्ह्यू आहे, ग्रीनरी आहे फुल. श्रवणिकाने मी आता व्हिडिओ बनवणार इथे आमच्या सर्वनिका चॅनलसाठी. तुम्ही फॉलो नसेल केलं तर इंस्टाग्रामवर ही लिंक देतो, की हा युजर नेम आहे सर्वनिका वाईब्स. त्याच्यात तुम्ही जाऊन फॉलो करू शकता. त्याचे आम्ही सगळे रील कंटेंट जे आम्ही काय बनवू ते आम्ही तिथे टाकणार आहे. तर तुम्ही तिथे जाऊन नक्की व्हिजिट करा चॅनलला, पेजला, इंस्टाग्रामला, आणि फॉलो करा. थँक्यू. सो झालं, लेट झालं इथे ते आम्हाला. रील्स करायला बसलो त्यात जरा वेळ गेला. काय प्लॅन करायचं, कसं डान्स करायचं त्याच्यामध्ये. तो महाडचा गणपती आता नेक्स्ट टाईम आम्ही कधीतरी करू, ब्लॉगमध्ये दाखवेन तुम्हाला नक्की. मी केलं आहे, पण बोस्ट आम्ही दोघांना एकत्र करायचं आहे गणपती बाप्पाचे दर्शन. त्यासाठी आम्ही परत एकदा येऊ महडला, व्हिजिट देऊ, तर त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो. तो आता ब्लॉग आहे इथेच एंड करतो, की आता आम्ही इथून डायरेक्ट घरीच जाऊ. मोस्ट ऑफ नाही घरीच जाऊ ना आता. येस, घरीच जाऊ. मॅडम दमल्यात रील करून, तर तिथे बसलेत, कारण ग्रासमध्ये बसलेत, पण ग्रास ओली आहे त्यामुळे ती तिथे बसली आहे. सो आता आम्ही इथून निघू. तो भेटू आम्ही तुम्हाला न्यू ब्लॉगमध्ये नवीन डेस्टिनेशनला. तो विथ दॅट से गुड बाय अलविदा सायोनारा. सो आजसाठी बस एवढं ठेवूया. विथ दॅट से गुड बाय अलविदा सायोनारा. सो इन द नेक्स्ट व्हिडिओ ऑफ द नेक्स्ट डेस्टिनेशन. जिकडे जाऊ तिथे भेटू. टिल देन बाय बाय.